नमस्ते. मी डॉक्टर आरती शिवाजी माने. मी विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे कन्सल्टंट न्यूरोनेटॉलॉजिस्ट आणि पीडियाट्रिशियन आहे. तर मी NICU म्हणजे लहान मुलांचं जे अतिदक्षता विभाग आहे, तिथे कार्यरत आहे. तर आता फीड करतानाची पद्धत काय आहे? जर एखादा बेबी जर सपोर्टवर आहे, तर वी कॅनॉट फीड दिस बेबी डायरेक्टली. तर आपल्याला त्याला इनडायरेक्टली जर फीड करायचं असेल, तर मग फक्त एक ट्यूबचं ऑप्शन आपल्याकडे राहतं. तर ही आपण ट्यूब बेबीच्या आयदर नाकातून किंवा तोंडातून इन्सर्ट केलेली असते आणि ती ट्यूब बेबीच्या पोटापर्यंत जाऊन पोचलेली असते. आणि मग त्या ट्यूब थ्रू आपण प्रत्येक वेळेला चेक करून की ती ट्यूब व्यवस्थित पोझिशनमध्ये आहे की नाही आहे आणि मग आपण ह्या बेबीजला हे फीड करतो. तर आता सगळं फीडिंग जे काही होतं ते सगळं स्टँडर्ड फीडिंग रेजिमेंट्सप्रमाणे होत असतं आणि ते जवळपास कधी 1 ml कधी 2 ml प्रत्येक 3 तासाच्या किंवा 2 तासाच्या अंतराने आपण ह्या बेबीजना ट्यूब थ्रूच फीड करतो. जेव्हा आपण ट्यूबनी फीड करायला सुरुवात पण करतो, तर आपण सगळ्या मेजॉरिटी ऑफ द बेबीजला आपण डे 1 पासून सुरू करतोच किंवा पहिलं विश्वराज हॉस्पिटलमध्ये आमचा प्रोटोकॉल आहे की विदिन 24 आवर्स आपण मदरचं मिल्क ॲटलिस्ट माउथ पेंट तरी करतो, ज्याला आपण कोलेस्ट्रम म्हणतो किंवा ज्याला आपण लिक्विड गोल्ड म्हणतो. तर आम्ही कमीत कमी 24 आवर्सच्या आधी हे बेबीच्या माउथमध्ये आपण हे पेंटिंग ज्याला म्हणतो ते करतोच. म्हणजे इम्युनिटीची सुरुवात, जसं आपल्या सगळ्यांना माहिती असतं की प्रीटर्म बेबीजमध्ये इम्युनिटी अतिशय कमी असते किंवा रोग प्रतिकारशक्ती कमी असते. तर जे मदरचं मिल्क आहे ते बेबीची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करत असतं. तर म्हणून आपली ही तळमळ असते की बेबीला हे मदरचं मिल्क लवकरात लवकर मिळावं. म्हणून 24 आवर्समध्ये आम्ही ॲटलिस्ट हे तरी करतो. जर काही कारणास्तव पॉसिबल झालं की बेबीला आम्हाला 24 आवर्सच्या मध्ये फीड नाही करता येत आहे किंवा मदरचं मिल्क नाही येत आहे, तर ॲटलिस्ट हे तर डेफिनेटली त्याच्यासाठी इवन 1 ड्रॉप ऑफ मिल्क जरी असेल तरी ते पुरेसे राहतं आपल्यासाठी. तर मग आपण 24 आवर्सच्या आधी हे चालू करतो आणि मग स्लोली अपग्रेड करून मग हळूहळू बेबीला आपण फुल फीड्सवर आणण्याचा प्रयत्न करतो. तर जेवढं चांगलं आणि प्रगत तुमचं युनिट आहे, तर तेवढं आणि जसं बेबीची कंडिशन अलाव करते त्याप्रमाणे बेबीला फुल फीड्स रीच करायला किती वेळ लागतोय हे पण आपण पाहतो. फुल फीड्स रीच केल्यानंतर मग बेबीचं हे जे मदरचं मिल्क आहे त्याला आपण फॉर्टिफाय करतो. फॉर्टिफाय करणं म्हणजे बेबीच्या मदरच्या मिल्कमध्ये जर काही तत्व कमी आहेत तर ते आपण मदरच्या मिल्कमध्ये ॲड करून आपण ते पण बेबीला देतो. तसं त्याच्यामध्ये ह्युमन मिल्क फॉर्टिफायर्सचा रोल आहे किंवा सप्लिमेंटेशन आहे, जे आपण बेबीला युजली कॅल्शियम किंवा विटॅमिन D3 किंवा आयर्न सप्लिमेंट आहे किंवा विटॅमिनचं सप्लिमेंट आहे, तर ते पण आपण मिल्कमध्ये ॲड करून मग बेबीला द्यायला सुरुवात करतो. मग हे कंटिन्यू कधीपर्यंत, आपण ट्यूब फीड कधीपर्यंत कंटिन्यू करणार आहोत हा दुसरा प्रश्न झाला. तर आता जे बेबी जन्माला येतं त्याचं जन्माचं जेस्टेशनल एज किती आहे आणि त्याला रेस्पिरेटरी सपोर्ट किती लागणार आहे, तर हे ठरवतं की बेबीला आपण किती काळ हे ट्यूब फीड द्यायचं आहे. तर आता आपण साधारणतः ज्यावेळेस एक टर्म बेबी जन्माला येतं तर त्याच्यामध्ये तो सकिंग रिफ्लेक्स, स्वॉल्विंग रिफ्लेक्स हा जन्मतःच असतो. त्याच्यामुळे त्याला जास्त काही आपल्याला एफर्ट्स नाही घ्यावे लागत. पण जेव्हा हे बेबी एवढं कमी वयाचं जन्मतं तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या जेस्टेशनल एजकडे पण लक्ष द्यावं लागतं. तर हा सकिंग स्वॉल्विंग जो रिफ्लेक्स आहे तो युजली 34 वीक्सला सुरू होतो सगळ्या बेबीजमध्ये आणि 37 वीक्सपर्यंत तो मॅच्युअर होतो. याचा अर्थ असा नाही आहे की तो मॅच्युरिटीपर्यंत आपण थांबतो आणि 37 वीक्सपर्यंत बेबीला ओरल फीड्स आपण देतच नाही. तर वी युजली स्टार्ट इन अँड अराउंड 34 वीक्स. आपण बेबीची मॅच्युरिटी पण बघत असतो. इन द सेम वे आपण बेबीची मॅच्युरिटी इन्क्रीज करायला पण काही प्रयत्न करत असतो. जसं त्याचं सकिंग आणि रूटिंग रिफ्लेक्स आपण मॅन्युअली करण्याचा प्रयत्न करत असतो. काही पोस्चर्स आहेत जे आपण बेबीला करतो आणि मग त्याच्याने पण आपण ते वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. हे एकदा वाढलं की आपण इव्हॅल्युएट करतो. रेस्पिरेटरी सपोर्ट निघाल्यानंतर बेबीला आपण ओरल फीडिंग कधीपासून द्यायचं आहे. तर मग देण्याला जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा पण आपण 1 ml, 2 ml, 5 ml अशा प्रकारे बेबी जसं घेतंय, कम्फर्टेबल कसं राहतंय, बेबीला घेण्याची अजून तयारी आहे की नाही आहे, हे असं इव्हॅल्युएट करून मग नेक्स्ट स्टेप जी आहे ती ही की बेबीला आपण ट्यूब फीड्सवरून फुल ओरल फीड्सवर आणतो. फुल ओरल फीड्सवर आणल्यानंतर त्याच्यानंतर आपण मदरला शिकवतो की ते बेबीला फीड कसं करायचं आहे. तर आम्ही स्वतः पण जेव्हा आमचे नर्सेस किंवा डॉक्टर्स बेबीला फीड करतात तर तेव्हा एक पॅलेडा किंवा गोकर्ण नावाचा प्रकार आहे, तर त्याच्याने आपण फीड करतो. जर कोणाला कम्फर्टेबल नाही वाटत आहे गोकर्णाने फीड करायला
तर आपण त्यांना छोटा जो चमचा असतो त्याच्याने पण कसं फीड करायचं आहे ते शिकवतो. मग बेबी त्याच्यावर सक करायला लागतं आणि स्वॉलो. हे सकिंग, स्वॉलोविंग आणि ब्रीदिंग हे तिन्ही कोऑर्डिनेशन बेबीनी एकत्र करायला पाहिजे. आपण जसं जेवण करतो किंवा आपण पाणी पितो तर त्याच्याबरोबर आपण काही श्वास घेणं थांबवत नाही. ते आपल्यामध्ये मॅच्युरिटी असल्या कारणाने कोऑर्डिनेटेड असतं. पण तेच प्रिमॅच्युअर बेबीजमध्ये हे नसतं. म्हणून आपण त्याच्यामध्ये हळू जातो की सकिंग, स्वॉलोविंग आणि ब्रीदिंग कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्ये जेव्हा यायला चालू करतं तेव्हा ते फीड्स पण व्यवस्थित घेतात आणि टॉलरेट पण व्यवस्थित करतात आणि मग काही उलटी करणं किंवा बाकीच्या गोष्टी किंवा कॉम्प्लिकेशन्स थोडे कमी होतात. तर स्टँडर्ड युजली जसं आहे तसं 12 to 14 डेजमध्ये बेबी फुल ट्यूब फीड्सवर पोहोचून जातं. त्याच्यानंतर कायम खूप वेळ आपल्याला बेबीला ट्यूब फीड्सवरच ठेवावं लागतं. कधी बेबी ट्यूब फीड्सचं ओरल फीड्स शिकतं ते प्रत्येक बेबीवर इंडिव्हिज्युअली डिपेंडेंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बेबीला काही फोर्स करता येत नाही. ते प्रत्येक बेबी, काही बेबीज 3-4 दिवसांमध्ये ओरल फीड्सवर पोचून जातात. काही बेबीजना ते पण करण्यासाठी 7 to 10 डेज लागतात. पण इव्हेंच्युअली ऑल बेबीज फायनली शिकूनच जातात की त्यांना ओरल फीड कसं घ्यायचं आहे. ओरल फीड्स घेतले, बेबीचं वजन व्यवस्थित वाढतंय, सगळं होतंय, त्यांचे चीक मसल्स डेव्हलप झाले आहेत, पेरेंट्सला कॉन्फिडन्स आहे की आता ओरल फीडिंग द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण त्यांना शिकवतो की डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग कसं करायचं आहे. मग ज्यावेळेस आपला डिस्चार्जचा वेळ जवळ येतो त्यावेळेस मग आपण मदरला डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग शिकवतो. डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग झाल्यानंतर त्यांना ओरल फीड सप्लिमेंटली कसे द्यायचे आहेत ते शिकवतो आणि फायनली बेबीचा डिस्चार्ज हा डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग प्लस ओरल फीडिंगवर होत असतो. मग जेव्हा हे बेबीज OPDमध्ये येतात फॉलोअपसाठी त्यावेळेस आपण हळूहळू ओरल फीडिंग त्यांचं कमी करून फक्त त्यांना डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंगवर आणण्याचा प्रयत्न करतो. तर मोस्ट ऑफ द बेबीज जेव्हा NICU मधून डिस्चार्ज होतात तेव्हा ते डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंगवर असतात प्लस सप्लिमेंटल ओरल फीडिंगवर असतात. आणि 1 महिन्याच्या आसपास किंवा 2 महिने किती जसा वेळ लागतो प्रत्येक इंडिव्हिज्युअल बेबीचं डिपेंडेंट असतं की त्यांची कंडिशन ॲट डिस्चार्ज कशी आहे आणि मग शिकण्याची पद्धत पण कशी आहे. सम बेबीज आर स्लो, सम बेबीज लर्न फास्ट आणि देन इव्हेंच्युअली दे टर्न ओनली ऑन डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग.